गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांचं या सेशनमध्ये स्वागत आहे. आजचा हा आपला शेवटचा सेकंड सेम संदर्भात असणारा हा शेवटचं सेशन आहे हे. आणि यात ज्या वक्त्या म्हणून आपल्याला लाभलेल्या आहेत त्या आहेत डॉक्टर स्मिता बैतुले मॅडम. मी त्यांचं इथे स्वागत करते. मॅडम वसंतराव नाईक शासकीय कला विज्ञान समाज संस्था येथे कार्यरत आहेत. मॅडमचं व्यासंग तत्वज्ञानाशी संबंधित दांडगा आहे. मी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे शिक्षेचे सिद्धांत, ज्याला आपण थेरीज ऑफ म्हणतो. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की शिक्षा म्हणजे नेमकं काय, कशाला आपण पनिशमेंट म्हणतो. मग पनिशमेंट आपण जेव्हा देत असतो तेव्हा एकतर दोन व्यक्ती असते, ज्या व्यक्तीला दुःख झालेलं आहे किंवा ज्या व्यक्तीला इजा पोहोचलेली आहे ती व्यक्ती, आणि ज्या व्यक्तीकडून म्हणजे डिफेंडंट, ज्या व्यक्तीकडून इजा पोहोचवल्या गेलेली आहे, ज्या व्यक्तीकडून शारीरिक किंवा मानसिक त्रास हा झालेला आहे ती व्यक्ती. यामध्ये जेव्हा शिक्षा दिली जाते किंवा पनिशमेंट दिली जाते तेव्हा त्यामागील काहीतरी घटक असतात जे त्याला जबाबदार असतात, किंवा काही उद्दिष्ट, काही हेतू, ऑब्जेक्ट्स समोर ठेवून मनुष्याला किंवा जी क्रिमिनल आहे त्याला ही शिक्षा दिली जाते. आणि या उद्दिष्टांच्या आधारावरच नैतिकतेची जोड त्याला देऊन जेव्हा आपण जसे आपण आपले फंडामेंटल राईट्स आहेत, या फंडामेंटल राईट्सला जो कोणी त्याची अवहेलना करतो किंवा या राईट्सच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी कृती करतो तेव्हा लिगली त्याला शिक्षा, पनिशमेंट दिली जाते. परंतु ही पनिशमेंट देत असताना त्याला लॉजिकल आणि एथिकल बॅकग्राऊंड किंवा त्याचं फाउंडेशन असणं खूप आवश्यक आहे. आणि जर आपण त्याला लॉजिकल किंवा एथिकल बॅकग्राऊंड नसेल तर शिक्षा ही देण्याचं काहीतरी प्रयोजन आहे, ते प्रयोजन किंवा ते उद्दिष्ट साकार होणार नाही. म्हणून शिक्षेचे सिद्धांत पाहत असताना किंवा जेव्हा आपण क्राईम, क्रिमिनॉलॉजी किंवा थेरीज ऑफ पनिशमेंट म्हणतो तेव्हा म्हणतो ना की हा काय म्हणजे एखाद्या कोर्टमध्ये किंवा लिगली बॅकग्राऊंडचा हा विषय आहे. परंतु जेव्हा ही शिक्षा निश्चित केली जाते तेव्हा त्याला एथिकल बॅकग्राऊंड असतो. म्हणून आपण जस्टिस, आपण शिक्षा देतो का देतो, कारण व्यक्तीने काहीतरी गुन्हा केलेला आहे, क्राईम केलेला आहे, म्हणून आपण तिला शिक्षा देत असतो. परंतु शिक्षा देत असताना जी व्यक्ती शिक्षा भोगते म्हणजे तिने क्राईम केलेला आहे, परंतु त्या व्यक्तीने जे क्राईम केलेलं आहे, आता क्राईम केलेला आहे म्हणजे कुणाला तरी दुखावलेला आहे, एक्स पर्सनला तिने दुखावलेला आहे. म्हणून एक्स पर्सनचे जे फंडामेंटल राईट्स आहेत किंवा त्याचे जे अधिकार आहे त्या अधिकाराचं कुठेतरी हनन झालेलं आहे किंवा तिला इजा पोहोचवले गेली आहे, एकतर टॉर्चर केलेलं आहे किंवा तिला शारीरिकरित्या टॉर्चर करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा तिला पूर्णपणे इजा पोहोचवलेली आहे. अशा परिस्थितीत आपण त्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवून तिला आपण शिक्षा देत असतो. मग असं करत असताना शिक्षेमागील उद्दिष्ट काय आहे, शिक्षेमागील ध्येय काय आहे, किंवा कुठल्या परिस्थितीत ती व्यक्ती गुन्हेगार ठरलेली आहे किंवा तिच्या हातून गुन्हा झालेला आहे, ही परिस्थिती देखील पाहणं तेवढंच आवश्यक आहे. आपण शिक्षा देतो म्हणजे काय, तर आपण इथे जस्टिस करतो. जो अन्याय व्यक्ती झालेला आहे त्या अन्यायाची कुठेतरी काय म्हणतो त्याचा आउटपुट कुठेतरी निघायला पाहिजे किंवा त्याचे परिणाम म्हणून आपण जस्टिस, न्याय प्रणाली किंवा इथे न्याय देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हा लिगली जसा विषय आहे तसाच तो मॉरली किंवा एथिकल म्हणजे नीतिशास्त्राचा किंवा तत्वज्ञानाचा देखील विषय आहे असं आपण म्हणतो. आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण शिक्षा देतो म्हणजे काय, तिला पनिशमेंट करतो. आता पनिशमेंट करतो ती कशाच्या आधारावर करतो, तर एकतर त्या ज्या कोणत्या व्यक्तीने गुन्हा आहे किंवा क्राईम केलेला आहे, तिने कोणावर तरी केलेला आहे, म्हणजे इथे गुन्हा करणारी व्यक्ती ही एक, ज्या व्यक्तीच्या बाबतीत हे जे घडलेलं आहे, ज्या व्यक्तीला त्रास देण्यात आलेला आहे ती व्यक्ती, या दोन हे घटक इथे महत्वाचे असतात. जी व्यक्ती जिच्यावर
आघात झालेला आहे असं आपण म्हणू, किंवा जिला इंज्युअर करण्यात आलेला आहे, तिला एकतर मानसिकरित्या टॉर्चर करण्यात आलेलं आहे किंवा तिला शारीरिकरित्या टॉर्चर करण्यात आलेलं आहे, म्हणजे तिला पेन झालेला आहे. आपण कांटच्या थेअरीमध्ये पण बघतो, कारण हा थेअरीज ऑफ पनिशमेंट हा काही प्रमाणात कांटच्या थेअरीवर, जसं आपण त्या दिवशी बघितलं की संकल्प स्वातंत्र्य किंवा मनुष्याला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा जो अधिकार आहे, आता राईट टू लाईफ हा जो अधिकार आहे किंवा आपले जे फंडामेंटल राईट्स आहे, राईट टू फ्रीडम, हे जे अधिकार आहेत, या अधिकाराला कुठेतरी या अधिकाराचं दुसऱ्या व्यक्तीकडून कुठेतरी हनन केलं जातं. म्हणजे आपल्याला इजा पोहोचवल्या गेली आहे, ती पण शारीरिक दृष्ट्या असो, मानसिक दृष्ट्या असो, आर्थिक दृष्ट्या असो, या पद्धतीने इजा पोहोचवल्या गेलेली आहे. म्हणजे काय तर कुणीतरी आपल्या अधिकारांवर घाला घातलेला आहे. मग आपलं स्वातंत्र्य इथे बाधित झालेलं आहे, आपल्या स्वातंत्र्यावर इथे गदा आलेली आहे. म्हणून मग आपल्याला काय पाहिजे, आपल्याला जस्टिस पाहिजे, आपल्याला न्याय पाहिजे आहे. म्हणून ज्या व्यक्तीने असं काही केलेलं आहे, नियमांचं उल्लंघन केलेलं आहे किंवा कुणाला त्रास दिलेला आहे, म्हणून त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात येते. देण्यात येत असताना त्या व्यक्तीचं काय बॅकग्राऊंड आहे, त्या व्यक्तीची काय परिस्थिती होती, कुठल्या परिस्थितीमध्ये तिने गुन्हा केलेली आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेणं इथे आवश्यक आहे. आता गुन्हा करणं किंवा क्राईम, याला आपण काय म्हणतो की मानसिक किंवा शारीरिकरित्या तिला पेन देणं, तिला त्रास देणं. आता एखाद्याला चालता चालता जर पायाला ठेस लागली, ही एक परिस्थिती, आणि एखाद्याने दुसऱ्या व्यक्तीला ढकललं किंवा तिला मारला आणि तिला इजा झाली, या दोन्ही परिस्थितीमध्ये काय आहे, व्यक्तीला इजा झालेली आहे, हे एक कॉमन किंवा हे एक सर्वसाधारण कन्क्ल्युजन याच्यामधून आपल्याला निघून येते. एकतर स्वतःहून त्या व्यक्तीला ठेस लागली आहे, त्यामुळे कोणीतरी त्या कृतीसाठी जबाबदार इथे नाहीये. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याला पुश करते, दुसऱ्याला जाणून बुजून म्हणजे इंटेन्शनली जेव्हा त्रास दिला जातो, तर दॅट इज द क्राईम, म्हणजे तिच्याकडून तो गुन्हा घडलेला आहे असे आपण म्हणत असतो. म्हणजे काय तर इथे ऍक्सिडेंटली म्हणजे अचानकपणे लागलेली ठेस, याला आपण कोणाला जबाबदार ठरवू शकत नाही, आकस्मिकरित्या ही झालेली घटना. परंतु जाणून बुजून धक्का देणं किंवा जाणून बुजून इजा घडवून आणणं, हा काय झाला तर हा गुन्हा झाला. म्हणून जेव्हा नियमांची अवहेलना केली जाते किंवा नियम हे तोडले जातात, तेव्हा व्यक्तीला शिक्षा होत असते. व्यक्ती ही क्रिमिनल किंवा तिच्याकडून गुन्हा झालेला आहे असं डिक्लेअर जातं. आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे प्रकारचे असतात, काही प्राकृतिक नियम असतात म्हणजे नैसर्गिक नियम असतात, काही राजकीय नियम आहेत, आर्थिक नियम आहेत, असे वेगवेगळे नियम आहेत. परंतु यामध्ये प्राकृतिक नियम आहेत आणि राजकीय, आर्थिक, सामाजिक जे नियम आहेत, यामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक या नियमांना दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण ठेवतो आणि प्राकृतिक नियम हे वेगळे, म्हणजे दोन प्रकारचे नियम. प्राकृतिक नियम म्हणजे आर्थिकरित्या ज्या नॅचरल फेनॉमेना ज्या असतात, नैसर्गिक घटना ज्या घडत असतात, आणि नैसर्गिक घटना घडल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला काही इजा पोहोचत असेल तर त्याला आपण जबाबदार, त्या घटनेला किंवा त्या झालेल्या पीडेला, त्या झालेल्या इंजुरीला, इजेला आपण कुणीही जबाबदार ठरवू शकत नाही. परंतु जेव्हा सामाजिक नियम, राजकीय नियम, वैधानिक नियम, ज्याला आपण लीगल प्रिन्सिपल्स म्हणतो, आर्थिक नियम, अशा नियमांना अगेन्स्ट अशा नियमांची जेव्हा पायंपळ केली जाते किंवा अशा नियमांना जेव्हा तोडलं जाते, त्यांचं उल्लंघन केलं जाते, तेव्हा त्यासाठी आपल्या कॉन्स्टिट्यूटमध्ये, आपल्या संविधानामध्ये काही शिक्षेचे प्रावधान, काही गुन्ह्याचे प्रावधान तिथे दिलेलं आहे. म्हणून जेव्हा आपण शिक्षेच्या सिद्धांतांबद्दल बोलतो किंवा जेव्हा आपण शिक्षा किंवा क्राईम आणि गुन्हेगार याच्याबद्दल जेव्हा बोलतो आणि त्याला दिलेली ही जी शिक्षा आहे त्याबद्दल बोलतो, तेव्हा राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा नियमांचं उल्लंघन व्यक्तीकडून होत असते. जे लिगल लॉज आहेत, जे फंडामेंटल राईट्स आहेत, या फंडामेंटल राईट्सला कुठेतरी मोडल्यामुळे व्यक्तीकडून गुन्हा घडलेला आहे. म्हणून ज्या व्यक्तीकडून गुन्हा घडलेला आहे आणि ज्या व्यक्तीच्या बाबत त्याच्या
नियमांवर त्याचे जे फंडामेंटल राईट्स आहेत त्यावर कुठेतरी आघात झालेला आहे, त्या व्यक्तीला जस्टिस देण्यासाठी, त्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी शिक्षेचं प्रावधान आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये झालेलं दिसून येते. हे बॅकग्राऊंड आहे शिक्षेचं. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला क्रिमिनल ठरवतो तेव्हा ही काही आता म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर आलेली ही प्रोव्हिजन नाही की एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या मोबदल्यात त्याला काय मिळालेलं आहे, शिक्षा. तर असं नाही, तर अगदी प्राचीन काळापासून सुद्धा गुन्हा करणारी व्यक्ती तिला वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षाही दिली जात होती. अगदी सुरुवातीला आपण बघितलं तर व्यक्तीला जी गुन्हेगार आहे किंवा जिने काही क्राईम केलेला आहे त्या व्यक्तीला कोडे मारणं किंवा त्याला जाळून घेणं अशा प्रकारच्या एकदम कठोर पद्धतीच्या शिक्षा त्या काळात दिल्या जात होत्या. परंतु स्वातंत्र्योत्तर काळानंतर किंवा आपण म्हणू की जेव्हा समाज विकसित झाला किंवा त्याला त्याचे त्याला त्याचे फंडामेंटल राईट्स काय आहेत याची जाणीव झाली, लिगली त्याचं जेव्हा प्रोव्हिजन तयार झालं तेव्हा कुठल्याही क्रिमिनलला, कुठल्याही गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं काही ना काही प्रयोजन आहे. त्या हेतू किंवा उद्दिष्ट आहे याचा अभ्यास करून त्याचं बॅकग्राऊंड चेक करून कुठल्या परिस्थितीत ही शिक्षा झालेली आहे हे सर्व घटक लक्षात घेऊन त्या व्यक्तीला शिक्षाही दिल्या जात होती. मग तेव्हा शिक्षा देण्याचं प्रोव्हिजन काय, तर शिक्षा द्यायची आहे तर त्या व्यक्तीने जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याचं स्वरूप काय, त्या क्राईमचं स्वरूप काय, त्याचं सिरियसनेस काय, त्याचं कोणत्या परिस्थितीत तो गुन्हा घडलेला आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जर त्या व्यक्तीला कठोर शिक्षा द्यायची की तिला सौम्य प्रकारची शिक्षा द्यायची, या सर्व बाबतीत त्यातूनच शिक्षेच्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे आणि त्यानुसार व्यक्तीला शिक्षाही दिल्या जाते. जेव्हा आपण म्हणतो की शिक्षेमध्ये दोन महत्वाचे घटक असतात, एक तर शिक्षा ज्या व्यक्तीला दिली जात आहे ती व्यक्ती आणि ज्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर किंवा तिच्या मूलभूत अधिकारांचे हनन झालेले ती व्यक्ती केला जातो तेव्हा आपण म्हणतो की ही शिक्षा दिली जाते किंवा नियमांचं जेव्हा उल्लंघन केलं जाते तेव्हा ती शिक्षा दिली जाते. परंतु शिक्षा देत असताना काहीतरी निर्देशक नियम, क्रायटेरिया हा ठरवलेला असतो आणि त्याच्या आधारावर मनुष्याला शिक्षाही दिली जाते. म्हणजे इथे शिक्षा देण्यामागचा एक उद्देश हा पण आहे की ज्यामुळे समाजात एक सुस्थिती किंवा हार्मोनियस एक परिस्थिती, सामंजस्याची परिस्थिती, शांततेचं वातावरण समाजात राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून देखील गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते. म्हणजे इथे कायद्याची प्रतिष्ठा राखणं, कायद्याचा सन्मान करणं किंवा ज्या व्यक्तीवर आघात झालेला आहे तिला न्याय मिळवून देणं, हे सर्व उद्दिष्ट किंवा हे सर्व हेतू शिक्षेच्या मागे असतात असं आपण म्हणू शकतो. आता शिक्षा दिली जाते म्हणजे काय, एक पद्धत आहे किंवा ही एक प्रक्रिया आहे असं आपण म्हणतो. एक ऍक्शन आहे, कृती आहे आणि त्या ऍक्शनचे, कृतीचे होणारे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. आपल्याला माहिती आहे जर आपण कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवतो, आपण संकल्प स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो आणि कर्मसिद्धांत आपल्याला हेच सांगतो की मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्माचे कॉन्सिक्वेन्सेस, त्या कर्माचे फळ, त्याचे परिणाम व्यक्तीला हे भोगावेच लागतात. मग धार्मिक दृष्ट्या आपण जर बघितले तर या जन्मात आपण जे काही कर्म करतो त्याचे आपल्याला पुढल्या जन्मात आपला जो नंतर भविष्य काळात किंवा नंतरचा जो जन्म होणार आहे त्या जन्माचं स्वरूप म्हणजे या जन्मात आपण जी कर्म करत आहोत त्याचे फळ म्हणून पुढला जन्म, असं आपण एक ही धार्मिक धारणा आहे. परंतु वैधानिक दृष्टिकोनातून आपण खरंच पुढल्या जन्माची वाट पाहणार आहोत का, तर नाही. गुन्हा घडतो तेव्हा काही प्रयोजन असतात, काही पिरियड असतो, त्या पिरियड मध्ये मनुष्याला शिक्षाही दिली जाते. म्हणजे
कॉन्सिक्वेन्सेस या दोन्ही गोष्टी इथे महत्वाच्या ठरतात. मनुष्याने जी काही कृती केलेली आहे त्या कृतीचा परिणाम म्हणून तिला ही शिक्षा आपण देत असतो. म्हणजे तिने क्राईम केलेला आहे, तिने कोणाला तरी दुखावलेलं आहे, तिच्याकडून झालेली कृती आहे आणि तिचा परिणाम म्हणून काय तर तिला ही शिक्षा भोगावी लागते. मग जेव्हा आपण म्हणतो की गुन्हा आणि गुन्हेगार आणि ज्या व्यक्तीचं पतन किंवा ज्या व्यक्तीचं इथे तिला दुःख झालेलं आहे किंवा तिला त्रास झालेले अशा व्यक्ती, अशा हे दोन्ही घटक इथे महत्वाचे असतात. याशिवाय जेव्हा शिक्षा दिली जाते, जेव्हा पनिशमेंट दिली जाते, तर ती ज्या बेसिसवर, ज्या निकषांच्या आधारावर दिली जाते त्या निकषांचा व्यवस्थितरित्या अभ्यास जातो. त्याला तार्किक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. त्याला लिगली जे काही आपले राईट्स आहे त्यांचा कोणकोणत्या अधिकारांचं हनन इथे झालेलं याचा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर ती प्रोव्हिजन ठरवली जाते. त्यामध्ये गुन्हेगाराला शिक्षाही दिली जाते. म्हणजे काय तर कुणी पण व्यक्ती कुणी काही केलं, कुणी काही गुन्हा केला तर तिला शिक्षा दिली जाते. तर एक प्रोव्हिजन असते, म्हणजे एक न्याय व्यवस्था तिथे असते. या न्याय व्यवस्थेच्या आधारावर ही जी संस्था आहे ती संस्था किंवा ती जी प्रणाली आहे ती प्रणाली गुन्ह्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे, किती त्याचं ड्युरेबिलिटी काय आहे, या सर्व गोष्टींचा सतत विवेक बुद्धीच्या आधारे विचार करून शिक्षा कशा प्रकारची देण्यात यायला पाहिजे या इथे करण्यात येते. म्हणजे एक न्याय व्यवस्था किंवा एक न्याय प्रणाली किंवा न्याय प्रदान करणारी संस्था इथे महत्वाची आहे. आणि तिसरं जे अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे शिक्षा जी दिली जाते ती डोळे बंद करून शिक्षा दिली जात नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं XYZ नी काय काय म्हटलेलं आहे ते नुसतं ऐकून शिक्षा दिली जात नाही. तर शिक्षेमागील हेतू काय आहे की मनुष्याने गुन्हा केलेला आहे म्हणून तिला आपल्याला शिक्षा द्यायची आहे. परंतु शिक्षेना दोन्ही परिस्थितीत म्हणजे गुन्हा करणारी व्यक्ती आणि जिच्यावर अन्याय झालेला आहे ती व्यक्ती या दोघांना पण न्याय मिळणं आवश्यक आहे. जस्टिस, न्याय, ज्याला आपण आपल्या तत्वज्ञानामध्ये सद्गुण असं म्हणतो, तर हे जस्टिस किंवा न्याय हा अत्यंत महत्वाचा असतो शिक्षेच्या बाबतीत. न्याय कोणा झाला पाहिजे तर जिच्यावर अन्याय झालेला आहे त्या व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा न्याय होणं तेवढंच आवश्यक आहे. आणि ज्या व्यक्तीने अन्याय केलेला आहे, ज्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे तिला सुद्धा न्याय मिळणं आवश्यक आहे. आता न्याय मिळणं म्हणजे काय तर ज्या व्यक्तीवर अन्याय मोबदल्यात त्या अन्यायाला अनुसरून तिला मिळालेला न्याय म्हणजे ज्यामधून तिचं दुःख काहीतरी कमी होऊ शकेल, पूर्णपणे भरून निघणार नाही परंतु काही प्रमाणात कमी होऊ शकेल, या पद्धतीने त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. आणि जी व्यक्ती गुन्हेगार आहे, जिने गुन्हा केलेला आहे, तिने कुठल्या परिस्थितीत तो क्राईम केलेला आहे, तिला गुन्हा करायचं इंटेन्शन होतं का, या सगळ्या परिस्थिती पाहून या सर्वांचा विचार करून तिला योग्य तो न्याय देणं किंवा योग्य ती शिक्षा देणं हे सुद्धा न्यायामध्ये प्रोव्हिजन असतील. तर त्यामुळे न्याय हा महत्वाचा असं आपण म्हणू शकतो. आता शिक्षेच्या संदर्भात काही आपल्याला ज्या तरतुदी करण्यात येतात, शिक्षा द्यायची आहे त्या तरतुदी न्यायसम्मत असल्या पाहिजे. आता समाजाचं सुख इथे महत्वाचं असते की जेव्हा असे गुन्हे घडतात त्यामुळे सामाजिक अराजकता ज्याला आपण म्हणू शकतो ती सामाजिक अराजकता इथे निर्माण व्हायला नको किंवा शांतता समाजामध्ये शांतता राखायला हवी. आणि समाजामध्ये जेव्हा शांतता राहील, जेव्हा सुव्यवस्था राहील तेव्हाच व्यक्ती आपले जीवन योग्य पद्धतीने स्वतंत्र रीतीने जगू शकेल. जसं आपण आता नागपूर
उदाहरण घेतलं तर आपण रात्री 12 वाजता सुद्धा इथे बिंदास फिरू शकतो. परंतु हेच जर आपण युपी बिहारमध्ये केलं तर लेडीजला कदाचित म्हणजे असं फ्रीली फिरायचं तिथे वातावरण नाही. त्यामुळे ही न्याय व्यवस्था किंवा ही जी न्याय प्रणाली आहे ती अगदी काटेकोरपणे आणि व्यवस्थित असणं खूप आवश्यक आहे. त्यावरच समाजातील शांतता व्यवस्था किंवा सामाजिक जे वातावरण आहे ज्यामध्ये राहून व्यक्ती आपला बौद्धिक, मानसिक, आर्थिक, राजकीय जो विकास करू शकतो तो विकास या सामाजिक परिस्थितीवरच आधारित असतो. त्यामुळे आपण वातावरणात राहतो, आपण ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्या परिस्थितीमध्ये शांतता नांदणं आवश्यक आहे. आणि शांतता केव्हा नांदू शकते? जेव्हा मनुष्य एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला इजा पोहोचवणार नाही किंवा अशी जर इजा पोहोचवल्या गेली, असं जर काही वाईट कृत्य जर केल्या गेलं तर त्या वाईट कृत्याचं काही परिणाम होणार तो परिणाम भोगण्याची तरतूद सुद्धा त्या समाज व्यवस्थेमध्ये असणं आवश्यक आहे. तरच मनुष्य एखादी कृती करण्यापासून स्वतःला 100दा तो विचार करेल, 100दा तो प्रश्न विचारेल की मी हे जे करण्याचा प्रयत्न करतोय ते खरंच मी केलं पाहिजे की नाही. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम काय होणार आहे आणि वाईट परिणाम काय होणार आहे, आणि वाईट परिणाम जे झाले त्याला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे का, या सर्व गोष्टींचा सुसंगतपणे विचार मनुष्याने करणं आवश्यक आहे. म्हणजेच इथे जे आपण नियम घालून देतो ते नियम कशासाठी केलेले असतात? आपल्याला आवड आहे म्हणून ते नियम केलेले नसतात. तर त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजा अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करता आल्या पाहिजे. समाजात वावरत असताना त्याला कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा दबाव राहणार नाही. त्याला फ्रीली किंवा त्याला मोकळेपणाने जीवन आपलं जगता येईल आणि जीवनाचं सार्थक करता येईल. म्हणजे त्याला राईट टू लाईफ जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराला कुठेही त्या अधिकाराचं हनन होणार नाही. त्याला आपले मूलभूत अधिकार किंवा आपले जे कर्तव्य आहे त्याला योग्य रीतीने पार पाडता येईल. म्हणून समाजामध्ये नियम केले आणि आपल्यासाठीच असतात, आपणच केलेले असतात. आपलं जीवन योग्य पद्धतीने आपण आपल्याला व्यतीत करता यायला पाहिजे म्हणून आपण हे नियम केलेले. आणि या नियमांची जी काय म्हणतात त्याला या नियमांची प्रतिष्ठा राखणं किंवा या नियमांचं इम्पॉर्टन्स, महत्व काय आहे त्याचं महत्व जाणून घेऊन त्या नियमांचं आपल्याकडून हनन होणार नाही, त्या नियमांचा आपल्याकडून केवळ आणि केवळ आदर झाला तर आपण आपलं जीवन व्यवस्थितरित्या जगू शकू. म्हणून शिक्षेची तरतूद आपल्याला दिसून येते. आता आपण सामान्य दृष्टिकोनातून जर बघितलं तर शिक्षा देण्यामागील जो काही उद्देश असतो त्याला आपण 2 भागात विभागतो. एक तर सकारात्मक आणि दुसरं म्हणजे नकारात्मक. आता नकारात्मक दृष्टिकोनातून जेव्हा शिक्षा दिली जाते किंवा शिक्षेचं उद्दिष्ट हा निगेटिव्ह आहे असं जेव्हा म्हटलं जाते तेव्हा गुन्हा करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्याने जो गुन्हा केलेला आहे, त्याने जो क्राईम केलेला आहे किंवा जी वाईट कृती त्याच्याकडून घडलेली आहे त्या वाईट कृतीचा परिणाम म्हणून किंवा परिणामाच्या स्वरूपात तिला आपण शिक्षा देत असतो. आता हा शिक्षा देण्याचा उद्देश काय आहे? एकतर तिला भीती दाखवणं हा असू शकतो. म्हणजे भीतीच्या स्वरूपात सुद्धा शिक्षेची तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. किंवा एखाद्या व्यक्तीने एखादा गुन्हा केलाय परंतु तो गुन्हा किंवा त्याच प्रकारचा गुन्हा त्या व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा होऊ नये, म्हणजे रिपिटेशन ऑफ क्राईम तिच्याकडून व्हायला नको म्हणून सुद्धा आपण इथे गुन्ह्याची किंवा शिक्षेची तरतूद केली जाते. किंवा त्या व्यक्तीने जो गुन्हा केलेला आहे त्याला समाजाने लक्षात ठेवायला पाहिजे की XYZ अशी आपण कृती केली तर ABC असं आपल्याला त्याचे परिणाम गुन्ह्याच्या स्वरूपात भोगावे लागतात याची जाणीव किंवा याचा अवेअरनेस मनुष्याला असायला पाहिजे, जेणेकरून तो गुन्हा करण्यापासून स्वतःला परावृत्त करू शकतो. हा हेतू किंवा ही भावना लक्षात घेऊन गुन्ह्याची तरतूद केली जाते. याला आपण म्हणू
की भीती दाखवणं किंवा तिला एखादा गुन्हा करण्यापासून परावृत्त करणं, हा गुन्ह्याचा हेतू असू शकतो. दुसरं म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने क्राईम केलेला आहे, गुन्हा केलेला आहे, तर तिने गुन्हा केलेला आहे म्हणून तिला एकदम म्हणजे या समाजामध्ये तिचं जीवन जगणंच नामशेष करावं का, तिला खूप त्रास द्यावा का, तर असं प्रोव्हिजन किंवा असा उद्देश गुन्ह्याच्या मागे नसतो. तर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे तर तिने कोणत्या परिस्थितीत तो गुन्हा केलेला आहे, त्यामागील हेतू काय होता, तिची मानसिक परिस्थिती तशी होती का, तिला कोणीतरी मानसिकरित्या किंवा फिजिकली तिला कोणीतरी गुन्हा करण्यासाठी इम्पोज करत होतो का, तिच्यावर दबाव आणला जात होता का, किंवा ती मेंटली डिस्टर्ब होती, तिला काहीतरी मानसिक त्रास आहे का, या सर्व गोष्टीचा, या सर्व बॅकग्राऊंडचा, परिस्थितीचा विचार करून मनुष्याला शिक्षा देण्यात येते. आता अशा विशिष्ट परिस्थितीत जर मनुष्याने काही गुन्हा केला असेल तर ती गुन्हा करणारी व्यक्ती ही काही जन्मजात गुन्हेगार नसते, किंवा एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने एक छोटासा गुन्हा केला असेल किंवा क्राईम केला असेल म्हणून ती आयुष्यभर काही गुन्हेगार आहे अशा सारखी बाब इथे नसते, की माझ्या हातून छोटासा गुन्हा झाला यासाठी बापरे मी पूर्ण म्हणजे माझ्या जीवनाचा अंत होतपर्यंत मी गुन्हेगार आहे असं लेबल लावून मी काही समाजात जगणार नाहीये. तर यामध्ये गुन्हेगाराच्या प्रवृत्तीमध्ये बदल घडवून आणणं, तिच्यावर काहीतरी असे अशा घटनांचा परिणाम झालेला आहे का हे सगळं पाहणं आणि तिच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं प्रोव्हिजन करणं किंवा तिच्यामध्ये सुधारणा घडवून आली पाहिजे, जेणेकरून ती व्यक्ती आपला गुन्हा भोगून झाल्यानंतर जेव्हा पुन्हा समाजामध्ये वावरेल तेव्हा ती गुन्हेगार हा लेबल घेऊन समाजामध्ये वागणार नाही, तर ती समाजामध्ये एक नॉर्मल, एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून आपलं जीवन जगू शकेल. हा उद्देश सुद्धा गुन्हेगाराला शिक्षा देत असताना समोर ठेवून शिक्षाही दिली जाते. तर हे काही महत्वाचे उद्दिष्ट आहेत. नीतिशास्त्रामध्ये किंवा लिगली काही शिक्षेचे सिद्धांत ठरविले जातात. आता प्रत्येक वेळी शिक्षेचे सिद्धांत ठरवताना त्याला नैतिकतेची बाजू असते, त्याला तार्किकतेची बाजू असते, त्याला रॅशनल राहून मनुष्याने रॅशनल राहून त्या व्यक्तीला शिक्षा देण्याचं प्रोव्हिजन केलं जाते. कारण इथे आपल्याला माहिती आहे एकतर आपण एकदम बौद्धिक स्तरावर विचार करून किंवा विवेकपूर्ण रीतीने इथे विचार करून काय काय प्रोव्हिजन आहे, काय काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करत असतो. त्याचप्रमाणे इथे भावनिकता ही देखील तेवढीच महत्वाची असते. म्हणजे भावनिक परिस्थिती च्या आहारी जाऊन मनुष्याने गुन्हा केलेला आहे का, कुठल्या तरी याला बळी पडून मनुष्याने गुन्हा करण्याचा प्रयत्न केला होता का, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिला शिक्षाही दिली जाते. म्हणजे शिक्षा देण्याच्या मागे काहीतरी प्रोव्हिजन असते, काहीतरी उद्दिष्ट असतात. त्या उद्दिष्टांची पूर्तता म्हणून आपण शिक्षेचे सिद्धांत जे आहेत त्याचा आपण अभ्यास करत असतो. आता शिक्षेच्या सिद्धांतामध्ये महत्वाचे आपल्याला 3 सिद्धांत दिसून येतात. ते म्हणजे एक आहे सुधारणावादी सिद्धांत, एक आहे प्रतिशोध सिद्धांत किंवा प्रायश्चित्ततावादी सिद्धांत, किंवा ज्याला आपण रिट्रेटिव्ह थेरी असं पण म्हणतो. असे प्रतिशोधात्मक, प्रतिबंधात्मक, सुधारणावादी, डिटर्मिनिस्टिक थेरी अशा पद्धतीने एकंदरीत 3 सिद्धांताचा अभ्यास आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये करायचा आहे. या व्यतिरिक्त आयडियालिस्टिक थेरी असा देखील शिक्षेचा एक सिद्धांत आहे. आणि हा जो आयडियालिस्टिक थेरीचा जो सिद्धांत आहे तो पूर्णपणे त्याला नैतिकतेची बैठक असल्याचे आपल्याला दिसून येते. आता आपण शिक्षा देण्यामागील उद्देश पाहिले. आता आपण बघूया शिक्षेचे सिद्धांत. शिक्षेचे सिद्धांत हे प्रामुख्याने शिक्षेचे काय उद्दिष्ट आहेत या शिक्षेच्या ऑब्जेक्टिव्हवर किंवा उद्दिष्टांवरच आधारलेले आहेत. यात आपण
प्रतिरोधात्मक सिद्धांत किंवा प्रायश्चित्तवादी सिद्धांत, ज्या आदर्शात्मक सिद्धांत म्हटला जातो, हा सुद्धा शिक्षेच्या सिद्धांतामध्ये एक महत्वाचा सिद्धांत आहे. ज्याचं तर आयडियालिस्टिक थेअरी म्हणजे आदर्शात्मक सिद्धांत हा सुद्धा शिक्षेचा एक महत्वपूर्ण सिद्धांत आहे, ज्याचं बॅकग्राऊंड हे पूर्णपणे नैतिक किंवा नैतिकतेची ज्याला बैठक आहे. आपण सर्वात पहिला सिद्धांत जो बघणार आहोत तो प्रतिशोधात्मक, म्हणजे ज्याला आपण रेट्रिब्युटिव्ह थेअरी असं म्हणतो. आता प्रतिशोध घेणं किंवा प्रायश्चित करणं या दोन्ही घटना किंवा हे दोन्ही शब्द आपल्याला माहिती आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, तर ज्या व्यक्तीकडून गुन्हा झालेला आहे आणि जी व्यक्ती विक्टीम आहे, ज्या व्यक्तीवर गुन्हा झालेला आहे ती व्यक्ती, तर ज्या प्रमाणात एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, ज्या पोर्शन त्याच प्रमाणात व्यक्तीला सुद्धा गुन्हा पाहिजे. म्हणजे टिट फॉर टॅट, ज्याला आपण जशास तसे असं म्हणतो, या पद्धतीने गुन्हेगाराला शिक्षा दिली पाहिजे, असा प्रतिशोधात्मक सिद्धांताचा अर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे प्रतिशोध घेणं काय तर बदला घेणं. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला इजा पोहोचवलेली आहे, म्हणजे विक्टीम आणि जो गुन्हेगार आहे तो. तर विक्टीमवर गुन्हेगारांनी, क्रिमिनलनी ज्या पद्धतीने आघात केलेला आहे, ज्या पद्धतीने तिला इजा पोहोचवलेला आहे, त्याच पद्धतीची इजा तिला पोहोचवणं हा शिक्षेमागील उद्देश आहे असं म्हणू शकतो. आता ओल्ड टेस्टामेंट जे होतं, त्या ओल्ड टेस्टामेंटच हा आहे की टिट फॉर टॅट, जशा पद्धतीचा गुन्हा आहे तशा पद्धतीची तिला शिक्षा द्यायला पाहिजे. आता आपण जेव्हा कर्मसिद्धांतावर किंवा कर्माचं फळ हे व्यक्तीला भोगावं लागतं असं म्हणतो, तेव्हा कर्मसिद्धांत सुद्धा या प्रायश्चित्तवादी सिद्धांत किंवा प्रतिशोधात्मक सिद्धांताच्या स्वरूपात आपण प्रतिशोधात्मक किंवा प्रायश्चित्तवादी जो सिद्धांत आहे त्यामध्ये आपण कर्मसिद्धांताचा आधार या सिद्धांताला आहे असं म्हणू शकतो. कारण आपल्याला माहितीये की जे काही आपण कर्म करू त्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागेल. मग जर काय कर्म आपण केलेलं कर्म हे चांगलं असेल तर त्याचं फळ सुद्धा चांगलंच ठरेल, आणि वाईट कृत्य केलं तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला वाईटच मिळणार आहे. म्हणजे केलेल्या कर्माचं फळ मनुष्याला हे भोगावंच लागेल. मग ते चांगल्या पद्धतीने, तर तिला जर तिने चांगलं कर्म केलं तर तिला ऍप्रिशिएट त्याबद्दल केलं जाते, आणि जर त्या व्यक्तीकडून वाईट कर्म झालेलं आहे, व्यक्तीकडून गुन्हा झालेला आहे, तर त्याला पनिशमेंट ही भोगावीच लागते. आता अरिस्टॉटल सुद्धा असं म्हणतात की समानतेसाठी किंवा नियमांना पुन्हा स्थापित करण्यासाठी आपण गुन्हेगार व्यक्तीला शिक्षा ही दिली पाहिजे. म्हणजे इथे न्याय किंवा जस्टिस झाला पाहिजे असं अरिस्टॉटल सुद्धा म्हणतो. त्यामुळे अरिस्टॉटलने सुद्धा प्रायश्चित्तवादी सिद्धांतांचं एक प्रकारे समर्थनच केलेलं आहे. कांट तर असे म्हणतात, कारण कांटनी संकल्प स्वातंत्र्याचा विचार केलेला आहे, तर कांट असे म्हणतात की मनुष्याने एखादा गुन्हा केलाय का हो, त्याला इतकी कडक तुम्ही, इतकी कठोर पद्धतीची तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा द्या की पुन्हा गुन्हा करायचा आहे किंवा पुन्हा वाईट वर्तन करायचं आहे असं तिच्या मनात सुद्धा येणार आहे. म्हणजे एवढी दहशत, एवढी त्या शिक्षेबाबत तिच्या मनात अशी भीती निर्माण झाली पाहिजे की पुन्हा व्यक्ती किंवा त्या व्यक्ती समाजात राहणाऱ्या व्यक्तींकडून अशा प्रकारचा गुन्हा किंवा अशा प्रकारच्या परिस्थितीत अशा प्रकारची कृती त्या व्यक्तीकडून होणार नाही अशी भीती त्या मनुष्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. म्हणून कांट म्हणतात की तिला कठोर शिक्षा अशी द्यायला पाहिजे. परंतु कांटचं हे जे मत आहे ते अगदी चुकीचं आहे, कारण शिक्षा देण्याचा उद्देश मनुष्याच्या मनात भीती, मनुष्याला अगदी जीवन तिचं काय करून देणं हा नाही, तर त्यामधून व्यक्तीला समज देणं, व्यक्तीला सांगणं की तू जी कृती केलेली आहे ती वाईट आहे, त्याचे परिणाम खूप घातक होऊ शकतात, कदाचित ते आपल्या जीवावर देखील उदार होऊ शकतात. त्यामुळे आपण आपलं जीवन व्यवस्थितरित्या व्यतीत करू शकत नाही. त्यामुळे आपण सुसह्य
किंवा सुव्यवस्थित आयुष्य जगू शकत नाही. या गोष्टींची जाणीव मनुष्याला करून देणं हा खरा तर शिक्षेमागील उद्देश आहे. त्यामुळे कांटनी जो एकदम रिगरस जो वे मांडलेला आहे किंवा त्यांनी जो एकदम टोकाची जी भूमिका घेतलेली आहे तिथे मान्य होण्यासारखी नाही. तर मनुष्यावर कुणाचं तरी नियंत्रण राहायला पाहिजे. कारण जर नियंत्रणच नसेल तर आपल्याला वाटेल तसं, आपल्या मनाला वाटेल तशा पद्धतीने आपण वागू. त्यामुळे कोणाची भीती किंवा कोणाचा दबाव मनुष्यावर असणार नाही. म्हणून मनुष्यावर नियंत्रण असायला पाहिजे, त्याच्या कृत्यावर नियंत्रण असायला पाहिजे. आणि जर नियंत्रण असेल तर गुन्हा घडणार नाही किंवा जो काही गुन्हा घडेल त्याची तीव्रता इतकी असणार नाही, त्याचं गांभीर्य तेवढं असणार नाही. हा दृष्टिकोन समोर ठेवून शिक्षेची तरतूद आपण करत असतो. म्हणून प्रतिशोध घेणं हा सुद्धा शिक्षा देण्यामागील उद्देश आहे, परंतु एकदम कठोर पद्धतीने, एकदम रिगरस पॉइंट ऑफ व्ह्यूनी मनुष्याला शिक्षाही द्यायला नको. तर तिला शिक्षा देत असताना प्रायश्चित करणं हा महत्वाचा हेतू तिथे असणं आवश्यक आहे. म्हणून या सिद्धांताला प्रायश्चिततावादी सुद्धा सिद्धांत म्हटलं जाते. कारण आपल्याला माहितीये की जन्मजात कोणीही व्यक्ती ही गुन्हेगार नसते, तर विशिष्ट परिस्थिती तिला गुन्हा करण्यास भाग पाडत असते. म्हणून आपल्या हातून जो गुन्हा झालेला आहे, आपण एखादी विशिष्ट कृती केलेली आहे आणि तिचा परिणाम खूप वाईट झालेला आहे, ज्याची भर आपण करू शकत नाही, एखाद्याचा जीवच आपल्या हातून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, एखाद्या व्यक्तीचा जीव गेला, तर आपण तिचा जीव पुन्हा परत आणू शकत नाही. ही भावना किंवा याची जाणीव मनुष्याला करून देणं आणि त्यासाठी आपण जी कृती केलेली आहे त्यासाठी आपल्याला शिक्षा ही व्हायलाच हवी. कारण आपण केलेल्या कृतीचं प्रायश्चित्त म्हणून आपण शिक्षा भोगतो आहे. हा देखील हेतू या सिद्धांतामागील आहे. म्हणून मनुष्याची शारीरिक परिस्थिती, तिचं मानसिक वातावरण काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मनुष्याला शिक्षा ही दिली जाते. याला आपण प्रायश्चित्ततावादी किंवा प्रतिशोधात्मक सिद्धांत असं म्हणत असतो. आता शिक्षेला नैतिक प्रेरणेच्या रूपामध्ये देखील आपण स्वीकार करत असतो. जेव्हा शिक्षा ही एखादी कृती जेव्हा केली जाते तेव्हा एक तर ती पुरस्कार देण्यासाठी केली जाते किंवा मनुष्याला शिक्षा देण्यासाठी केली जाते. आता शिक्षा देण्यात येत आहे कारण तिच्याकडून काहीतरी वाईट कृती ही घडलेली आहे. मग वाईट कृती घडलेली आहे तर त्याची जाणीव तिला करून देणं, त्यासाठी तिला प्रायश्चित्त म्हणून शिक्षा देणं हा हेतू सिद्धांताच्या मागील आहे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की प्रतिशोधात्मक सिद्धांत जो आहे तो आपल्याला हे सांगतो की कायद्याची किंवा जे सामाजिक राजकीय नियम आहे त्या नियमांची प्रतिष्ठा राखल्या गेली पाहिजे, म्हणून व्यक्तीला शिक्षाही देणं आवश्यक आहे. आणि दुसरं असं की ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्यामुळे समाजामध्ये समानता राखली जाईल, समाजामध्ये शांतता प्रस्थापित राहील, अशाच गोष्टी समाजामध्ये घडणं आवश्यक आहे. आणि याच्या विपरीत जर गोष्टी घडल्या तर त्या समाजासाठी प्रतिकूल ठरेल किंवा समाजासाठी त्या गोष्टी वाईट आहेत, म्हणून मनुष्याला ही शिक्षा देणं आवश्यक आहे. तिसरं म्हणजे नैतिक प्रेरणेच्या रूपामध्ये देखील कर्माचं किंवा दंडाचं प्राविधान हे केले जाते. आता इथे प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक व्यक्ती ही गुन्हेगार असते काय? असते. तर जी गुन्हेगार नाही आहे परंतु काही परिस्थितीमुळे तिला गुन्हा करण्यास तिला भाग पाडल्या जाते किंवा ती गुन्हा करण्यास प्रवृत्त होत असते, त्या परिस्थितीचा विचार कर तिला प्रायश्चित्त करण्याची देखील संधी देणं हा शिक्षेमधील ही एक तरतूद आहे. म्हणून प्रायश्चित्ततावादी सिद्धांत किंवा प्रतिशोधात्मक सिद्धांत आपल्याला हे सांगत असतो की अशा व्यक्तीला सौम्य पद्धतीची शिक्षा तुम्ही दिली पाहिजे. शिक्षेच्या संदर्भात दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे प्रतिबंधात्मक किंवा दहशतवादी सिद्धांत. आता प्रतिबंध म्हणजे काय? एखादं ऍक्शन करण्यापासून प्रतिबंध करणं, ती करण्यापासून मनुष्याला परावृत्त करणं म्हणजे प्रतिबंध करणं. तिला ती शिक्षा त्या व्यक्तीने ती शिक्षा करू नये म्हणून तिला एखादी कृती वाईट कृती प्रवृत्त करणं म्हणजे दहशतवादी सिद्धांत देखील म्हणत असतो. दहशत म्हणजे काय?
तर भीती निर्माण करणं. तर एखाद्या व्यक्तीकडून जर गुन्हा घडला असेल तर त्या प्रकारचा गुन्हा पुन्हा त्या व्यक्तीकडून होऊ नये किंवा समाजात राहणाऱ्या इतर व्यक्तीकडून सुद्धा हा गुन्हा होऊ नये म्हणून शिक्षा देण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणून शिक्षा चांगली. किंवा आता एखाद्या व्यक्तीकडून एखादा एक्स हा गुन्हा घडलेला आहे, त्या गुन्ह्याचं रिपिटेशन, त्याची पुनरावृत्ती पुन्हा त्या व्यक्तीकडून किंवा समाजात राहणाऱ्या इतर व्यक्तीकडून सुद्धा त्या प्रकारच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये हा उद्दिष्ट या उद्देशाच्या पूर्ततेसाठी शिक्षेची तरतूद या सिद्धांतामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतो. आता या संदर्भात जे सर्वसाधारण उदाहरण दिलं जातं ते आपल्या पुस्तकातलं उदाहरण आहे की शिक्षा जी शिक्षा तू मेंढरे चोरलेले आहेस किंवा मेंढरी आहेस म्हणून तुला ती शिक्षा दिली जात नाही, तर तू जी कृती केलेली आहे, तू जे वस्तू चोरण्याचं जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य तुझ्याकडून पुन्हा व्हायला नको किंवा तुझ्या कृत्याला पाहून ज्या इतर व्यक्तींना त्या कृत्यापासून जी प्रेरणा मिळत आहे त्याला कुठेतरी निर्बंध लागला पाहिजे. त्या व्यक्तीकडून, त्या दुसऱ्या समाजातील दुसऱ्या घटकांकडून, दुसऱ्या मनुष्याकडून सुद्धा अशा प्रकारची कृती व्हायला नको हा उद्देश समोर ठेवून मी तुला शिक्षा देतो आहे असं तो न्यायाधीश म्हणतो. म्हणजे काय तर शिक्षा देत आहे तर याचा उद्देश काय, तर ती कृती किंवा तिच्या मनात त्याविषयी दहशत, भीती निर्माण व्हायला पाहिजे की मी अशी कृती केली तर मला अशी शिक्षा ही भोगावी लागते. आणि हीच शिकवणूक, हीच काय म्हणतो, हाच उद्देश समाजातील इतर लोकांना सुद्धा माहिती असायला पाहिजे की आपण असं काहीतरी अनर्थ कृत्य केलं, वाईट कृत्य केलं तर आपल्याला शिक्षा ही भोगावी लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या कृती करत आपण वारंवार करायला पाहिजे. आपण अशा प्रकारच्या कृतीपासून स्वतःला परावृत्त करायचे या सिद्धांताचा हा उद्देश आहे. आता या संदर्भात जे उदाहरण आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला शिक्षा देत आहे तर त्या व्यक्तीने किंवा समाजातील इतर व्यक्तींनी त्या प्रकारचा गुन्हा करू नये. तत्वज्ञानामध्ये पॉइंट आहे की एक्स व्यक्तीला तर तिने जे पाप केलं, तिने जो गुन्हा आहे त्यासाठी देत आहे, परंतु त्याबद्दल तशा प्रकारची कृती दुसऱ्या व्यक्तीने करू नये म्हणून देखील तिला शिक्षा देत आहे. साधन उपयोग करण्यात येत, इथेचा साधन म्हणून उपयोग करण्यात, त्या गुन्हेगाराचा साधन म्हणून उपयोग करण्यात येत आहे असं मानल्या जात आहे. कारण गुन्हेगार ही देखील एक व्यक्तीच आहे. म्हणून मनुष्याला स्वतःच स्वातंत्र्य, मनुष्यशील व्यक्ती आहे म्हणून साधन म्हणून उपयोग करू नये हा दृष्टिकोन पुढे ठेवून या सिद्धांताला एक निगेटिव्ह जे पाहिलं जातं ते म्हणजे कांट आणि महात्मा गांधी यांनी म्हटलेला ही व्यक्ती कुठलाही समाजातील करू नका, त्याला साधन म्हणून तुम्ही वापरू नये असं का किंगडम ऑफ एंड्स हा जो या सिद्धांतामध्ये मनुष्याला किंवा गुन्हेगाराला साधन म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणून कांट आणि शिक्षेचा जो तिसरा सिद्धांत आहे तो म्हणजे सुधारणावादी सिद्धांत, ज्याला आपण देखील म्हणतो. आता कुठलीही व्यक्ती, आपल्याला माहितीये की कुठलीही व्यक्ती ही जन्मजात गुन्हेगार नसते. परिणाम प्रतिकूल पुन्हा तर अशा परिस्थितीत ती व्यक्ती निर्दोष आहे असे आपण म्हणू शकत नाही. कारण गुन्हा हा त्या व्यक्तीकडून झालेला आहे, जरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये का होईना पण गुन्हा हा झालेला आहे. म्हणजे तिथे जाणता किंवा अजाणतापणे हा गुन्हा घडलेला आहे. आता दुसऱ्याच्या जीवाला त्यामुळे दुःख किंवा इजा पोहोचलेला आहे म्हणून ती व्यक्ती शिक्षेस पात्र.
कधी कधी काय होतं की गुन्हा करणारी जी व्यक्ती असते ती आर्थिक सामाजिक राजकीय स्वभाव होऊन देखील गुन्हा करीत असते. विकृती, मानसिक विकृती यामुळे देखील गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेले. तर कधी दारिद्र्यामुळे देखील मनुष्य गुन्हा करण्यास प्रवृत्त होत असतो. याचा अर्थ असा की कोणताही गुन्हेगार हा स्वेच्छेने स्वतःहून गुन्हेगार होत नाही, तर प्रतिकूल परिस्थिती त्याला गुन्हा करण्यास प्रवृत्त असे या सिद्धांताचे म्हणणं आहे. अशा परिस्थितीमध्ये कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की गुन्ह्यामागील जी कारणमीमांसा आहे की का त्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, ती कारणमीमांसा लक्षात घेऊन शिक्षा देत असताना शिक्षेच्या मागील हेतू गुन्हेगार व त्याच्या परिस्थितीमधील सुधारणा घडवून आणणे हा असायला हवा. म्हणजे आपल्याला मनुष्यामध्ये सुधारणा घडवून आणायची आहे. ज्या परिस्थितीत तिने गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी जाणून घेणं इथे महत्वाचं मानलेलं आहे आणि सुधारणा घडवून आणणे हा मोटो या शिक्षेच्या मागील आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच काय तर शिक्षा भोगून झाल्यानंतर मनुष्य एक प्रतिष्ठित न म्हणता एक सर्वसाधारण जीवन, सर्वसाधारण आयुष्य तो गुन्हा भोगून झाल्यानंतर जेव्हा समाजात पुन्हा परत येईल तेव्हा ती व्यक्ती जीवन योग्य पद्धतीने जगू शकेल हा उद्देश या शिक्षेच्या मागील आहे असं आपण म्हणू शकतो. या संदर्भात कांटाने गुन्हा केलेला असेल तर तिचा आपण मानसोपचार करू शकतो, तिच्यावर ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे गुन्हा हा सिद्ध झालेला आहे आणि गुन्हा भोगण्यासाठी जे काही पिरियड तिला दिले 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जर तुरुंगवास भोगत असेल तर त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तिची मानसिक ट्रीटमेंट, तिच्यावर मानसोपचार केला जातो आणि तिचं मानसिक जी परिस्थिती सुधारून त्या व्यक्तीमध्ये सुधारणा घडवून राहील आणि पुन्हा तिच्याकडून गुन्हा होणार नाही ही अपेक्षा करून तिला व्यवस्थित आपला आयुष्य जगता येईल ही भावना किंवा हे उद्दिष्ट ठेवून की हा गुन्हा ही शिक्षा मनुष्याला दिली जाते. किंवा आपण खूपदा बघतो की दारिद्र्यामुळे सुद्धा मनुष्याकडून गुन्हा होत असते. आपल्याला हे अगदी सर्वसाधारण उदाहरण आहे की आपण रस्त्यावरून जात असताना सिग्नल असतं आणि सिग्नलवर खूप सारे बेगर्स असतात. त्यामध्ये जर एखादी बाई ही प्रेग्नेंट असेल आणि तिला माहिती आहे की तर 9व्या महिन्यात माझी डिलिव्हरी होणार आहे आणि 8व्या महिन्यात ती काहीतरी जो छोटा मोठा गुन्हा करतो, जेणेकरून तिचा काय उद्देश आहे त्या गुन्हा करण्याच्या मागे की माझी डिलिव्हरी ही व्यवस्थित रुग्णालयात झाली पाहिजे आणि नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर जे 2 महिने पीक पिरियड जो असतो त्यामध्ये माझी काय म्हणतो माझी स्वतःची आरोग्य माझ्या बाळाचं पण तेवढं त्याला पालन व्यवस्थित. ही व्यक्ती काय करते, छोटा मोठा गुन्हा करते आणि तुरुंगात जाते, तिला 6 महिन्याची जेल होते आणि मग त्या जेलमध्ये ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला व्यवस्थित वातावरण तिला प्रोव्हाइड केलं जाते, तिला व्यवस्थित जेवण दिलं जातं, तिची मेडिकल टेस्ट केल्या जातात, तिला सगळ्या पद्धतीचं औषधोपचार पुरवतो. तर हे सुद्धा आपण उदाहरण बघतो. तर दारिद्र्यामुळे जर मनुष्य गुन्हा करत असेल तर तिला ज्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ती जर जेलमध्ये जात असेल तर त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तिला काहीतरी असे कौशल्य शिकविले जाऊ शकतात की जेणेकरून ती ते स्किल अडॉप्ट केल्यानंतर ती जेव्हा जेलमधून पुन्हा बाहेर येईल तेव्हा ती स्किलचा मोठासा उद्योग करू शकतो आणि उद्योगाच्या माध्यमातून ती तिचं जीवन व्यवस्थितपणे व्यतीत करू शकते, जेणेकरून ती पुन्हा गुन्हा करण्यास प्रवृत्त होणार नाही. अशी देखील प्रोव्हिजन किंवा असा त्या शिक्षामध्ये दिला जातो. जे शिक्षा उद्देश आहे त्याला उद्देश आहे वेगवेगळे सिद्धांत दिले जातात हे आपण बघतो. आता शिवाय एक सिद्धांत आहे तो म्हणजे आदर्शात्मक सिद्धांत, आयडियालिस्टिक
थेरी हा देखील शिक्षेच्या सिद्धांताचा एक प्रकार आहे. या सिद्धांतामागील उद्देश काय आहे तर जस्टिस, मनुष्याला न्याय मिळवून देणं. कारण गुन्हा हा तेव्हा जी विक्टीम आहे तिचं काहीतरी नुकसान झाले तर तिच्या जीविताची हानी झालेली आहे किंवा तिला छोटी मोठी काहीतरी इंजुरी झालेली आहे म्हणून तिला न्याय मिळाला पाहिजे, हे प्रोव्हिजन यामध्ये असते. यामध्ये शिक्षेचं स्वरूप काय आहे किंवा कोणत्या परिस्थितीत तो गुन्हा झालेला आहे हे सर्व लक्षात घेऊन मनुष्याचं कर्तव्य काय आहे आणि मनुष्याचे अधिकार काय आहे. कारण जेव्हा आपण अधिकाराचा विचार करतो तेव्हा आपले काय कर्तव्य आहे याचं, जेव्हा आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या अधिकाराचा विचार करतो त्या व्यक्तीच्या संदर्भात विचार करणं आवश्यक आहे. जेव्हा कर्तव्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला आपल्या दुसऱ्यांप्रती आपले काय अधिकार आहेत, आपले काय कर्तव्य आहे, आपण प्रतिकूल ऍक्शन आहे किंवा जी वाईट कृत्य आहे ते करण्यापासून स्वतःला आपण स्वतःला प्रिव्हेंट करू शकतो, स्वतःला करण्यापासून परावृत्त करू शकतो आणि त्यामुळे गुन्हा घडू शकणार नाही किंवा घडेल तरी त्याचं प्रमाण हे कमी राहील. म्हणून अधिकार आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टींची जाणीव आपल्याला आयडियालिस्टिक थेरी जी आहे शिक्षेच्या संदर्भात ती करून देते. म्हणजे इथे आयडियालिस्टिक थेरी देखील तेवढीच महत्वाची. जरी आपण नैतिकतेचं मोजमाप आपल्याकडून होत नसेल किंवा नैतिकतेचं मोजमाप आपण करू शकत नाही म्हणून एखादं कर्तव्य मनुष्याने म्हणून परंतु आज आपण बघू की बऱ्याचसे काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या गृहस्थ कोणता आश्रम आहे मला आता आठवत आहे, वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना ठेवलं जातं. याच्यामध्ये काय आहे तर त्यांना अधिकाराची जाणीव आहे परंतु कर्तव्याची ते जाणीव नाही, परंतु लिगली असे काही नियम आहेत म्हणून त्या गुन्ह्यासाठी शिक्षा दिली जात नाही. म्हणजेच जेव्हा कर्तव्य आणि अधिकाराची जाणीव असली तर त्याच्याकडून गुन्हा घडण्याचा उद्देश या सिद्धांतामध्ये आहे. शिक्षेचे जे सिद्धांत आहेत तेव्हा शिक्षेचे हे प्रत्येक सिद्धांत पर्याप्त आहे किंवा सफिशियंट आहे पण मोस्ट नाही. कारण शिक्षा जी परिस्थिती आहे, शिक्षेचं काय गांभीर्य आहे, त्याचा उद्देश काय आहे, कुठल्या परिस्थितीत गुन्हा घडले याचा विचार करूनच शिक्षेची तरतूद, कायद्याची प्रतिष्ठा राखणं, कायद्याचं पालन करणं हा शिक्षेमागील उद्दिष्ट असायला पाहिजे आणि तो आहे. तेव्हा कर्तव्य आणि आपली जाणीव, आपली जबाबदारी हे जर मनुष्याला माहिती असलं किंवा त्याची जाणीव मनुष्याने जर ठेवली तर तो गुन्हा करण्यापासून परावृत्त होऊ शकेल आणि त्यामुळे आपण कायद्याची प्रतिष्ठा देखील राखू शकतो. हाच उद्दिष्ट समोर ठेवून शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही सगळे आपले आभारी आहोत आणि पुढेही असंच आपलं सहकार्य लाभेल अशी आशा करतो आणि येथे आपण ही मीटिंग संपवतो आहोत.